हाय, हॅलो, नमस्कार. तर आत्ता रात्रीचा टाईम आहे. रात्रीचे 1:30 वाजलेत आणि आत्ता खाली ज्या मामीच्या बिल्डिंग खाली गाड्या वाहत असतात, तर त्या आता बऱ्यापैकी कमी झाल्यात. त्याच्यामुळं आपली गाडी इथे बिल्डिंगच्या खाली आणली आहे आणि आपण जी काही शॉपिंग केली ती आता गाडीमध्ये भरायचं काम चाललं आहे. कारण खूप जास्त शॉपिंग होती. पहाटे जायचं आहे आपल्याला, पहाटे घरी जाण्यासाठी निघायचं आहे. पहाटे धावपळ नको म्हणून आत्ता सगळं मटेरियल गाडीमध्ये व्यवस्थित बसवलं. मटेरियल खूप होतं, कोंबून ॲडजस्ट केलं आणि पप्पांनी 4चा अलाराम लावला होता. पप्पांचं सगळं आवरून झाले. त्यांना मी ते चहा आणला होता आणि माझं आवरणं बाकी होतं. तृषालाही अजून उठवलं नव्हतं. ब्रश वगैरे छान मी करून घेतलं, कारण आपल्याला निघायचं होतं आता घरी जाण्यासाठी. मीही माझ्यासाठी चहा घेतला, तृषाला उठवलं, तिला थोडंसं फ्रेश केलं. अंघोळ काही तिला घातली नाही, एवढ्या पहाटे कुठे अंघोळ घालू म्हटलं. थोडंसं त्याची चूळ वगैरे भरली, तिला दूध पाजलं आणि ते साहिलची जरा ऋषिकेश गंमत घेत होता, कारण पहाट होती, तोही गाढ झोपेत होता. खाली आलो मग आता, कारण सगळं काही रात्री आपण भरलं होतं. ठेवायचं फक्त तृषाचं ब्लँकेट राहिलं होतं. मग पप्पांनी ते ब्लँकेट सीटवरती ॲडजस्ट केलं. तृषाला छान आपण असा बेड बनवला, कारण जेणेकरून ती त्या बेडवर झोपू शकते. आणि गाडी ही तुडुंब गच्च भरली होती. कुठनंच बाहेरचं बघायला असं जागाच उरली नव्हती, इतकी गाडी गच्च आपल्या शॉपिंगनी भरली होती. मग मामी पण आपली पहाटे उठली होती, खाली आली. मग मामीला छान बाय बाय केलं आणि आपला प्रवास आता आपल्या घरच्या दिशेने निघाला आहे. आता आपल्याला घरी जायला 9-10 वाजतील. आपण पहाटे निघालो आहे. तर आता भेटूयात उद्या घरी गेल्यानंतर. बाय बाय.